म्हणजे सुंदरवाल्याला मी फोन केला होता हा हा की बैल हवाय असं. बरोबर. तो बोलला विजू भाऊ तुम्ही बोलले विषय संपला, तुम्हाला बैल भेटणार. ते पहिले मला सतत बोलत राहायचे हा नाद चांगला नाही. हा हा मग मी बोललो त्यांना एकदा येऊन बघा मैदानमध्ये. हा जेव्हा एक्का घेतला होता त्या दिवशी फर्स्ट टाइम ते मैदानमध्ये आले त्यांना पण ते नाद लागला. असं आहे का? आणि एक्का नावापर्यंत एक पण मैदान नाराजगिरी करेल आम्हाला. नाही का? तर नमस्कार मंडळी, जय खानदेश. आपल्या पातोंडा केसरी मैदानात ज्या बैलाने एक नंबर केला असा सोनालीताई यांचा हुकुमी एक्का, त्याचं नाव पण एक्काच आहे. बरं, नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा. विजय रामदास सगळे रोहिणी. रोहिणीचे. तर ज्या बैलाने पुसेगाव हिंदी केसरी मैदानात 6 नंबरचा मान मिळवला होता, त्यांचे मालक विजय भाऊ. मैदानाचं नियोजन कसं केलं होतं पाटोंदा केसरीचं? मैदानाचं नियोजन म्हणजे अंधारीच्या आपलं जे तळेगावचं मैदान होतं त्या मैदानामध्ये विषय असा होता की आमची सरकारची एकाची गाडी पळवली होती. हा हा तर काही कारणास्तव गाडीने सेमीला मार खाल्ला. बरोबर. तर त्या दिवशी रुस्तमवाल्यांचा फोन झाला की बा आम्हाला एक्का हाकलायचा. हा हा बोललो एक्का त्याच्यात हाकलणार. बरोबर. एक्का हाकलला त्याच्यामध्ये नंबरच झाला. बरोबर. तर बघू शकता मित्रांनो, सरकार आणि एका जोड्यात पळाले होते तेव्हा रुस्तमचा पैरा एकासोबत झाला होता. बरं, आता एकाची खासियत काय? एक्काची खासियत म्हणजे एक्क्यामध्ये बैल टाकला म्हणजे बैलाला 2 झेंडीवरती प्रत्येक बैला वाढणारच. आणि एक्काबद्दल काय सांगणार तुम्ही? एक्काबद्दल म्हणजे एक्काचा विषय असा, एक्का जो होता हा हा तो लोकांच्या डोक्यामध्ये हलका होता, बरोबर पण आमच्या डोक्यामध्ये एक्का सेम सरकार होता. बरोबर. सरकारची कॉपी त्याच्यामध्ये होती पण ती कोणाच कळत नव्हती. हा हा ती आम्हाला कळलं होती म्हणून आम्ही नियोजन हाती घेतलं होतं. बरोबर. आणि ताईंचा आणि तुमचा म्हणजे संबंध नियोजनाचा कधी आला तो? चाळीसगावच्या मैदानमध्ये ज्या दिवशी समजा एक्काचं नियोजन दुसऱ्या बैलामध्ये होतं, हा हा तर त्या दिवशी गाडीने मार खाल्ला होता गटालाच. हा हा पण त्या दिवशी ताईंची आमची गाडी शेजारी होती. त्यांनी म्हणे सरकारमध्ये हाकलायचं. मला ताई 100% हाकलणार. हा मग नंतर त्यांनी सांगितलं की बुवा नियोजन करा. मग आम्ही पुढचं नियोजन याच्यामध्ये केलं, सुंदरमध्ये दरेगावच्या. बरोबर. सुंदरमध्ये नियोजन केलं. कासोद्याच्या मैदानाला नंबर झाला. हा हा त्या दिवशी चाळीसगावच्या बाईटमध्ये आपण सांगितलं होतं का याचा बरोबर. 1 महिन्यामध्ये नंबर करणार. नंबर करणार, गुलाल घालणार बघू पहिला. शकता ते आपल्या एका बाईट मध्ये बोललेले की एका महिन्याच्या आत नंबर मध्ये राहणार का तर राहणार. तर एकदम ठामपणे त्यांनी सांगितलं होतं. आणि बैलगाडी क्षेत्रात म्हणजे जो ठामपणे सांगतो त्याचं काही नंबरामध्ये बैल जात नाही. कारण भरपूर जण आले, परंतु क्वचितच आहेत की ज्यांनी सांगितलं की नंबरामध्ये घालणार. तर नंबरमध्ये बैल जातो का जातो. तर विजयदादांनी पण तसं नियोजन आखलं आणि सरकारला महिन्याच्या आत गुलालमध्ये टाकून दिलं. बरं, तेव्हा आनंद काय होता? म्हणजे तेव्हा काय, कारण तुम्हाला बरेचसे लोक बोलले असतील ना. आम्हाला खूप लोक बोलायची की बा तुम्ही आज सांगता 1 महिन्यामध्ये बैल गुलालात जाणार, हा हा तुम्ही आज बाईटमध्ये सांगितलं मग बैल जाणार का गुलालात. बरोबर. पण मला आत्मविश्वास होता 1 महिन्यामध्ये नाही पण 15 दिवसामध्ये बैल गुलालात घालल. बरोबर. पण देवाचे एक असं लक आपलं की हा. 8 दिवसामध्ये बैला गुलाल गेला. बरोबर. मग एका महिन्यात 2 गुलाल झाले. एका महिन्यात 2 गुलाल आपल्या एकाने करून दिले. हा. बरं, पहिल्या गुलालात सुंदरचं नियोजन कसं होतं? सुंदरचं नियोजन टाईट होतं. हा हा म्हणजे सुंदरवाल्याला मी फोन केला होता हा हा की बैल हवाय असं. बरोबर. तो बोलला विजू भाऊ तुम्ही बोलले विषय संपला, तुम्हाला बैल भेटणार बा असं. हा हा हा, तर मग त्याला बोललो एका बैल हाकलायचा. तो बोलला चला भेटेल, काही टेन्शन नाही. कारण मग त्या दिवशी ते सुंदरमध्ये हाकलला आणि त्या दिवशी नंबर झाला. हा हा तर बघू शकता मित्रांनो, कारण सुंदर मध्ये नियोजन जर आखायचं म्हटलं तर आपल्या बैलाला पण सुंदर सारखी गती किंवा त्याच्यापेक्षा वरचढ बैल लागतो. कारण आम्ही बऱ्याच वेळेस सुंदरला. बरं, आता एकाची म्हणजे आता खुराक वगैरे कसं काय नियोजन राहतं ते? खुराक वगैरे एकदम व्यवस्थित जे आपलं आहे तेच. असं आहे. हा. हा. बरं, ताईन जोड द्या. बोला, तुमचं नाव सांगा. सोनाली ताई अनिल बोराडे. हा हा. तर आता प्रत्येकांना पडलेला प्रश्न मी सांगतो की तुमचे मिस्टर काय काम करतात ते सांगा. कारण प्रत्येक जण मला मैदानात गेल्यावर विचारता की ताईन ते मैदानात येतात बा, त्यांचे मिस्टर वगैरे काय येत नाही मैदानात, ते पण सांगा. माझे घरचे सेंटिंग काम करता. हा हा माईक जवळ या थोडासा. सेंटिंग काम करता. हा हा आणि मैदानात काय येत नाही बॉस? ते म्हणता म्हणजे त्यांना शौक नाही आहे, शौक फक्त माझ्या मुलांना आहे. हा हा आणि त्यांच्यामुळे मला लागलाय. ते सांगता तुम्हाला पैसे लागले सांगा मला. हा हा एक जर म्हणजे येतं पण पाहिजे ना आपल्याला घरात. बरोबर व्यवहार राहिला तर मग आपण खर्च करू शकतो. बरोबर बरोबर. तर बघू शकता मित्रांनो, म्हणजे त्यांना कामा राहता म्हणून ते मैदानात राहत नाही. नाही. परंतु एकाच्या वांगी जे खंबीर साथ आहे, जो आपण म्हणतो खाद्य वगैरे सर्व जो खर्च येतो घरचे करता. हा
बरं त्यांचा काही विरोध असेल ना सुरुवातीला? नाही नाही काहीच नाही. नाही, भाऊ म्हणत होता की आम्हाला पहिले विरोध होता बा. माझाच होता. असं आहे का? हा 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 मीच सतत बोलत होती त्यांना, जाऊ नका भाऊ, हा हा शाळेकडे लक्ष द्या. बरोबर. तर बघू शकता मित्रांनो, पहिले विरोध बैलगाडी क्षेत्रात ताईंनीच मुलांना विरोध केला होता, परंतु जेव्हा ते बैलगाडी क्षेत्रात मैदान बघायला आले तेव्हापासून ते बैलगाड्याच्या नादात पडले तर नादातच आहे. आणि आपला एक्का तुम्हाला म्हणजे नाराज करत नाही, त्याच्याबद्दल काय सांगणार? एका तर माझा काहीच आहे आता. असं आहे का? कारण आपण प्रत्येक मैदानात बघतो नाराजगीचा विषय कुठंच येत नाही. नाही. आणि कालच्या 1 नंबरचा गुलाल गेला त्याच्याबद्दल पण सांगा. त्याच्याबद्दल कालचा गुलाल झाला, एवढा आनंद झालाय हा हा तर आजपर्यंत तेवढा आनंद भेटला म्हणजे एक्काचा 1 नंबरचा मान म्हणजे फक्त त्या मैदानातच झाला. हा हा बरं, आता याचं नियोजन वगैरे कसं असतं? विजू दादा करता, हा हा मुकेश दादा, अजय दादा हा. आणि ते गोंडगावचे. मुजित दादा आणि आन्सर हा हा आन्सर म्हणजे- दादा हे करता. बरोबर. तर बघू शकता मित्रांनो, नियोजन जे आखलं जातं म्हणजे पूर्ण त्यांची टीम आहे, पूर्ण टीम आपल्या एक्काच्या माग खंबीरपणे उभी आहे. त्याच्यामुळे आपला एक्का एका मागे पण आणि माझ्या मागे पण खंबीरपणाने उभे आहेत आणि बरोबर. तसे आमचे खर्चायचे आहेत. हा हा म्हणजे कर्जाची पूर्ण सर्वांचं- टीम. गावातले मित्र परिणाम. तर बघू शकता मित्रांनो, ते बाहेरच्यांचं सहकार्य तर आहे, पण गावातल्या सर्व जे बैलगाडा प्रेमी आहेत त्यांचं सर्वांचं सहकार्य आपल्या एक्काच लाभलेलं आहे. बरं, आता एक्काला मैदानात घेऊन जाताना म्हणजे त्याची देखरेख कशी केली जाते तेही सांगा. कारण नॉर्मल आपलं साधं सिंपल. हा 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 आता म्हणजे जर की आपण बैल उतरायला चढायला काही त्रास वगैरे नाही काहीच नाही. नाही का? बरं, त्या भाऊजवळ माहिती आहे. नाव सांग भाऊ. माझं नाव जय अनिल बोराडे. हा हा बरं, आता एक्काबद्दल काय सांगणार? कारण ते सांगताय की तुमच्यामुळं नाद लागलेला आहे. ते पहिले मला सतत बोलत राहायचे हा नाद चांगला नाही. हा हा मग मी बोललो त्यांना एकदा येऊन बघा मैदान मध्ये. हा जेव्हा एक्का घेतला होता त्या दिवशी फर्स्ट टाइम ते मैदान मध्ये आले, त्यांना पण ते नाद लागला. असं आहे का? आणि एक्का नावापर्यंत एक पण मैदान नाराजगिरी करेल आम्हाला. नाही का? आमच्याकडे पहिला कृष्णा घेतला होता आम्ही आदत असताना, हा हा याच्यामुळे आम्हाला बैलगाडी क्षेत्रात नाद लागला. बिनजोड मध्ये याची गाडी पडे नाही. नाही का? आणि याला कोणी पहिला देणे ना, हा हा याच्यामुळे आम्ही एक्का घेतला. हा हा आणि याच्या आशीर्वादाने एक्का आम्हाला चांगला लागला. तर बघू शकता मित्रांनो, या कृष्णामुळे जर त्यांना बैलगाडी शर्यतीचा नाद लागलेला आहे आणि त्या कृष्णाच्याच आशीर्वादाने त्यांना हा एक्का लाभलेला आहे. बरं, एक्काची खरेदी कुठून होती? एक्काची खरेदी 40गावरून केली होती. 40गावरनं कोणाजवळून? काय पप्पू ओराडे. पप्पू बोराडे यांच्याकडून केली होती. तर बघू शकता मित्रांनो, ज्या पप्पू बोराडे म्हणजे 40गाव भागात एकदम फेमस असे व्यापारी आहेत वासरांचे, त्यांच्याकडून त्यांनी हा एक्का घेतलेला होता. आणि कृष्णाचा आशीर्वाद म्हणावा लागेल एक्काला लागलेला आहे. कारण जेव्हापासून एक्का आलेला आहे तेव्हापासून कृष्णा म्हणजे पळायचा काही विषय आला नाही एवढा. बरं, आता याचं पुढचं नियोजन कसं राहणार कृष्णाचं? कृष्णाचा आता बघू, जसा बैल भेटला तसं. असं आहे का? हेच करता कृष्णाचं पण नियोजन. हा हा म्हणजे काही विषय नाही, जर त्यांच्याजवळ चांगला एक्का आहे, एक्कामुळे कृष्णा एकदम टॉपमध्ये येईन वापस. नमस्कार, बरं, तुमचं नाव सांगितलं? माझं नाव अजय सगळे रोहिणी. तर बघू शकता ही पूर्ण आपली घरची टीम आहे, त्याच्यामुळं आपल्याला काही इथं विषय नाही आहे. बरं, आता एक्काबद्दल काय सांगणार? कारण जेव्हा जेव्हा एक्का मैदानात राहतो तेव्हा तुम्ही एक्क्याच्या मागं राहता. हा, हा हा काय सांगणार एक्काबद्दल? एक्का मॅडम आम्हाला एवढा मान द्याला का आमच्या नावावर मॅडम बैल पळवताय, हा हा त्याच्यातून आम्ही समाधानी. म्हणजे बघू शकता मित्रांनो, नियोजन ते करता परंतु त्यांच्याही नावावर तो बैल पडतोय. बरं, आता म्हणजे तुमच्या घरच्यांचा काही विषय असेल ना, कारण आपला सरकार पण आहे, सरकारच्या विषयी पण सांगा. सरकारचा विषय असा आहे, सरकार आता बिनजोड पर्यंत थांबून घेणार 3 फेऱ्याला. हा, ज्या दिवशी देणार सरकारचं- तीन फेऱ्या, त्या दिवशी 1 नंबर सरकारचं आता घोडाबैल क्षेत्रामध्ये दहशत चालू आहे सध्या, हा 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 आणि तिकडं पण घोड्यामध्ये बैल नव्हता आम्हाला, त्याच्यामुळे 3 फेऱ्याचे मैदान थांबून घेतले आम्ही. बरोबर. तर बघू शकता मित्रांनो, घोड्या बैलमध्ये आपला जो पुशेगाव हिंद केसरी बैल आहे तो घोड्या बैलमध्ये चालू आहे. बरं, तिथं किती गुलाल झाले आतापर्यंत घोड्या बैल? घोड्यामध्ये एक पण 1.5 गाडी वर्षामध्ये एक पण गाडी पडली नव्हती. त्या दिवशी आमच्या चुकीमुळं करजगावला आमच्यावाली गाडी पडली हा हा सरकारची, त्याच दिवशी नाराज झाला आम्ही. आम्ही सरकार प्रत्येक वेळेला पब्लिकला हाकलतो. हा. आणि तो त्या दिवशी आमच्याकडनं आतून हाकलला गेला. एका जोतर आम्ही गाडी खेळलो आणि गाडी होती टॉपची, हा. आणि आम्ही ती गाडी म्हणजे लोक माझ्या झापणार नाही, पण आम्हाला गॅरंटी सरकारने कल्याण तिला अंतराने पाडणार, तिला आम्ही पाडणार, त्या दिवशी आमच्याकडून टप्प्यात थोडी घेणार आणि चुकी कार्यक्रम झाली, करणार. हा. त्याच्यामुळं थोडं आम्ही नाराज झालो. बरं, आता या बैलगाडी क्षेत्राबद्दल काय सांगणार तुम्ही? बैलगाडी क्षेत्रात ज्या दिवशी अख्ख्याचं नियोजन करेन त्या दिवशी बैल गुलालात राहील. असं आहे.
हा. एक्क्याचं जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात कोणतं पण नियोजन जर केलं हा हा तर बैल गुलालाच 100% राहणार. बरोबर बरोबर. एवढा कॉन्फिडन्स आहे. हा म्हणजे नियोजन जे राहतं ते खट नियोजन राहतं. हा नाही तर नियोजनच करणार नाही, बैल बांधून ठेवू. असं आहे का? हम्म. हा, बरं गावची मंडळी जोड द्या. या बरं नाव सांग भाऊ कोणते भाऊ? अनिकेत पाटील. अनिकेत पाटील. तर बघू शकता. बरं आता एक आपल्या गावचं आहे, आपल्या गावचं नाव म्हणजे एकदम टॉपला न्यायचा प्रयत्न करतोय, काय सांगणार एकाबद्दल? एक्काबद्दल म्हणजे एक्का जेव्हा आणला हा. तेव्हा म्हणजे गावातल्या सगळ्यांना आवडत आहे की बाबा बैल पळणार नाही पळणार बरोबर नाही. बरोबर. पण जेव्हा चाळीसगावमध्ये आम्ही स्वतः म्हणजे कायम मित्रमंडळी सोबतच राहतो, पण जेव्हा ती बरोबर. बिनजोड झाली, हा जेव्हा एक्काचा पळ बघितला की वाटलं की बुवा गावातलं नाव आता कुठेतरी लागेल बा, आणि ते एक्काने करून करून दाखवलं. दाखवलं. हो. तर बघू शकता मित्रांनो, म्हणजे गावच्या लोकांनाही आनंद आहे की आपला जो एक्का आहे तो गावचं नाव पुढं नेतोय आणि असंच एक्काने कायम गुलालात राहो ही सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. चला मुकेश दादा. द्या मुकेश दादा, बोला बोला. नमस्कार. हा हा. आता एक्का म्हणजे तुमचं नियोजन वगैरे राहतं, एक पूर्ण टीमचं नियोजन एक्का तुमच्या हातातच आहे. हो. हो. पण आता एक्काकडे बघितल्यावर लोक काही बैल द्यायला नकार वगैरे काही नकार अहो आमच्याजवळ बैल असला म्हणजे नकार देणारच नाही. नाही का? नाही. हा हा. तुम्ही कुठला बी बैल सांगा, त्याच्या मागचं कारण पण सांगा. त्याच्या मागचं कारण म्हणजे आमचा पहिले हिंदकेसरी सरकार, हा हा त्याच्यामध्ये मग आमचं नियोजन तर खटच राहतं. बरोबर. बरोबर आहे की नाही? हा आणि त्याच्या मागं म्हणजे ताईंचा पाठिंबा आहे आम्हाला सर्व. हा. तुमच्याकडे सोपून दिला बा बरोबर. एक्का बी, हा मग नियोजन करायचं एकदम टाईट करायचं, बरोबर. ते करायचंच नाही. नाहीतर करायचंच नाही. भाऊ डायरेक्ट सांगायचं भाऊ नियोजन होणार नाही आपलं, पुढच्या मैदानात बघू. बरोबर. कोणाला फसवायचं नाही, फसवायचं नाही. कोणालाच फसवायचं नाही या बैलगाड्या क्षेत्रामध्ये. एकदा त्यानं आपल्या ताब्यात जर बैल दिला तर त्याचा गुलालात बैल घातलाच पाहिजे. म्हणजे जर एखाद्याने जर नियोजन करून ठेवलेलं आहे तर ऐन टायमावर तुम्हाला आता नकार पण येत असतील ना, कारण आता मी स्वतःने ऐकलेलं आहे की ऐन टायमावर मैदान कॅन्सल आपलं नियोजन कॅन्सल करून देतं. नाही, अजूनपर्यंत आमच्या संघ घडलं नाही, फक्त आता चालू एक घडलं, हा, पण त्याच्या गटात घालून गाडी मारू शकतो तिची आम्ही. हा, हा. हां. तर बघू शकता मित्रांनो, एवढा टॉपचा बैल पडतोय तरी म्हणजे त्याला नकार देताय, म्हणजे ते तर बोलताय की आम्ही जर त्यांच्या गटात जर गाडी लागली तर गाडी दोन छकडीत दोन मारणार. छकडीने गाडी मारू, असं आहे का? कोणाची सांगून बोलून हा हा. कोणाची बी. एवढा कॉन्फिडन्स. ज्या दिवशी जाणार मैदानात हा, हा. त्या दिवशी अगोदर सांगणार नंबर किती होणार. नंबर बरोबर. किती होणार? ज्या दिवशी जाणार त्या दिवशी सांगणार, तर तोच जर- नंबर होणार, त्याच्यामध्ये गलतच नाही होणार. होणार नाही. एवढं कॉम्पिटिशन बघू शकता मित्रांनो, त्यांनी काल पण मला सांगितलं की आपला एक नंबर आहे. अगोदर सांगितलं होतं आम्ही हा, गट पळायच्या अगोदर त्यांनी आम्हाला बोललो होतं की एक नंबर आपला आहे, तर आहे. बरं काय सांगणार विजू दादा, अजय दादा? जर नियोजन चांगलं लावलं, बैल पळणारा राहिला, कोणाचा राहू. हा हा आता आपले निकाली 45 शुभम पाटील, बरोबर त्यांना पण माहिती आहे का नियोजन कसं लावतो बा. बरोबर. त्यांचं पण आपल्याला चिमण्याचं एक नियोजन लावायचं आपल्या हातानं, हा हा तो पण बैल आपण गुलालात घालू म्हणजे घालू. गुलालमध्ये जाणार आहे. आणि असं आहे. बैल जोडी चांगली पाळणारी, शालेल शललोम पाळणारी, बरोबर. तर तिचा 101% नंबर होणार म्हणजे होणार. तुम्ही कोणाची बी दोन पाऊल कमी पळू द्या बैल, पण शालेल शललोम पळू द्या, बैल शिस्तीचे राहू द्या, नंबर करणार म्हणजे करणार. आणि एक्क्याला सगळ्यात जास्त उपकार म्हणजे रुस्तम आल्याचे. असं आहे का? हा, हा हा. म्हणजे कारण की त्यांचा बैल एक नंबर पाळणारा 40 मध्ये आज, हा, हा. ते ना आपल्याला एका शब्दावर बैल हा बरोबर. म्हणले, त्यांचे जास्त उपकार आहे. तर बघू शकता मित्रांनो, एका शब्दावर त्यांनी एकट्याला बैल दिला होता आणि कारण की बरोबर कोणी त्या पटकन एवढा भरोसा त्या ठेवत बैलाची नाही. मुलाखत आपण घ्यायला जाणार आहे आणि त्या बैलाची जी गती आणि जे माप आहे, बरं तो किती जाते ते पण सांगा. तो आता 4 झालाय, हा, पाऊस झाला नाही अजून, तिसरा हा, काढलाय. 3रा दात काढलाय दात तो. काढलेला आहे. हा, हा, जे जांभळीला मैदान झालं का, हा, हा. त्याच्यानंतर त्यानं 3रा दात काढलाय. असं आहे. बरं आता एकाच्या नियोजनाबद्दल काय सांगणार? त्याच्याबद्दल का, ते आता नियोजन करणारे अजय दादा आहे, मुकेश दादा आहे, विजू दादा आहे, तसं आन्सर दादा, हा, हा. मुजीद दादा आणि त्यांची मुजीद दादा आन्सरची पूर्ण टीम, त्यांचा पूर्ण सपोर्ट आहे मला. आणि माझं असं म्हणणं आहे शेवटपर्यंत त्यांचा सपोर्ट पाहिजे मला, बरोबर. सर्वांचा. म्हणजे पूर्ण खंबीर साथ त्यांची तुम्हाला लाभलेली. आणि तसं तर पूर्ण माझ्या खानदेशचे जेवढे बैलगाडा प्रेमी आहे त्यांचं सहकार्य आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे. शेवटपर्यंत त्यांनी असंच राहू द्यायला पाहिजे. असंच राहू द्यायला पाहिजे. चला ठीक.